आज सगळं तुमच्या आवडीचं जेवण बनवलंय. बटाट्याची भाजी पण बनवली आहे. तुम्हाला आवडते ना तशी बनवली आहे. अजून एक श्रीखंड पण आणलंय. थोडंच आणलंय हो, जास्त पैसे नाही ना खर्च केले. पुरणपोळी पण बनवली. अजून एक, जेवल्यानंतर ताक पण आहे बरं का. काय हवं आहे? घ्या. मला काही हवं असतं तेव्हाच तुमच्या आवडीचं जेवण बनवते का मी? मला काही नकोय. बर ठीक आहे. म्हणजे अगदीच काही नको आहे असं नाही. मी काय म्हणते, आपल्या घरासमोर ना एक मोठी शाळा उभी राहिली आहे. इथे हाकेच्या अंतरावरच आहे. आपण आपल्या ऋषीला घालूया का तिथे? म्हणजे त्याचं भविष्य सुखकर होईल. आताच्या शाळेत काय वाईट आहे? नाही, पण म्हणजे चांगलं तरी काय आहे ना त्या शाळेमध्ये? शिक्षण. शिक्षण? नुसत्या शिक्षणाने काय होतंय? सॉरी हा, घ्या ना श्रीखंड घ्या ना. अहो, मी काय म्हणते, घालूया ना आपण आपल्या ऋषीला त्या शाळेमध्ये. म्हणजे कसं ना, तो बसनी शाळेत जाईल, बसनी घरी येईल. जरा ती भाजी देतेस का? हो, देते ना. आणि ना इंग्लिश मधून शिकेल. जरा ती पोळी पण देतेस काय? हो हो, घ्या ना घ्या. कुठे होते मी? हा, आणि मग ना तो फॉरेनला कॉलेजला जाईल. जरा पापड पण देतेस काय? अहो, काय चाललंय तुमचं? मी काय म्हणतेय आणि तुम्ही काय म्हणताय? तुम्ही मला सांगा, आपल्या ऋषीला तुम्ही त्या शाळेत घालणार आहात की नाही? नाही. घ्या, सगळं घ्या, सगळं घ्या. हे श्रीखंड आणि पुरणपोळी शेजारच्या मंदिरात प्रसाद म्हणून वाटत होते, तिथलंय. आणि ही बटाट्याची भाजी कालच बनवली होती, तीच पुरवून खातोय. पण घ्या, सगळं घ्या. भस्म्या झालाय ना तुम्हाला? तुम्हाला काय, रोज उठायचं, जेवायचं आणि मान खाली घालून घरी यायचं. अहो, तुमच्या ऑफिस मधला पिऊन पण आपल्यापेक्षा श्रीमंत आहे हो. आणि तुम्ही एवढे क्लार्क असून कालची बटाट्याची भाजी खाताय. आपल्या घरी जर कधी चोर आले ना चोरी करायला, तर या घराची अवस्था बघून चोरी नाही करणार, आपल्यालाच त्यांच्याकडून कर्ज घ्यावं लागेल. पण तुम्ही काही करू नका, बसा नुसते जेवत. जेवल्यानंतर ती भांडी घासून ठेवा. आणि हो, ते ताक पिऊन घ्या, त्याने तरी तुमच्या पचनी पडेल माझं बोलणं.